नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. तर मित्रांनो, आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे. आजची खुश खबर, पगार वाढ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, गुड ब्रेकिंग न्यूज. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार वाढ करण्याचे निर्देश व आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काय आदेश दिले? कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत? पगार वाढीचे निर्देश देण्याचे कारण काय आहेत? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, पगार वाढ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा मध्ये वाढ करण्यास पुढील 4 महिन्याचा अवधी केंद्र सरकारला देण्यात आला आहे आणि मागील 11 वर्षापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनाच्या संघटनेद्वारे योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सदर ईपीएफओ संघटनेमार्फत एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये ज्यांचे वेतन हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा सर्वांना सदर ईपीएफओने ही योजना अंतर्गत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन कामगार अंतर्गत कायदा जो निघाला त्या कायद्यानुसार किमान वेतन वाढ झालेली असून देखील ईपीएफओने वेतन मर्यादा अद्याप जशास तशी आहे. यामुळे अनेकांना भविष्य निर्वाह निधी योगदान देता येत नाही. त्यामुळे कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ईपीएफओ मध्ये योगदान अंतर्गत अधिक योगदान देता येत नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ईपीएफओ मध्ये योगदान करण्याकरिता कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक लाभ मिळणार आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या मित्रांना पोस्ट करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.